हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जंगलातून आणलेले आहेत करटुले आणि या करटुल्याची आपण बनवणार आहोत भाजी। तर यांना साफ करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मागचे आणि पुढचे देठ काढून घेणार आहोत आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। हे आतमध्ये पूर्णपणे कोवळे आहेत, त्यामुळे त्याच्या बिया काढायच्या नाही। अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेणार आहोत। अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। सुरीला पण धार कमी असल्यामुळे ते चिरत नाही। अशा प्रकारे मी सर्व करटुले चिरून घेणार आहे। हे करटुले औषधी असतात, हे डायबिटीजला वगैरे खूप चांगले असतात ना। हे पावसाळ्यातच मिळतात। तर अशा प्रकारे मी सर्व चिरून घेत आहे। तर हे सर्व मी करटुले चिरून घेतलेले आहे। तर आता आपण याची बनवूया भाजी। तर आता याला मी स्वच्छ धुवून घेत आहे। कढई ठेवलेली आहे तापायला। गॅस ऑन करूया। त्यानंतर कढईमध्ये तेल घालणार आहोत। ही भाजी आपण फक्त वाफेवरच शिजवणार आहोत। अशा प्रकारे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये कापणार आहे उभा चिरलेला बारीक आणि आता आपण कांदा छानपैकी यामध्ये आपण टॅमॅटो वापरणार नाही आहोत। तर आपला कांदा अर्धवट परतलेला आहे। तर छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे आणि गरम मसाला 1 चमचा। आणि आता व्यवस्थित परतून घेऊया मसाले कढईमध्ये। आणि आता त्यामध्ये घालणार आहोत हे करटुले स्वच्छ धुवून निथळून ठेवलेले होते। आणि आता घालूया चवीनुसार मीठ। आणि आता व्यवस्थित परतून घेऊया गॅस फास्ट करून। ही भाजी खायला पण छान आहे आणि औषधी आहे, त्यामुळे आवश्यक खावी। त्यानंतर आपण घालणार आहोत ही चणा डाळ। ही मी 3 ते 4 तास भिजत ठेवलेली होती आणि आता आपण ती कढईमध्ये घालून घेऊया आणि चणा डाळ आणि करटुले आपण परत व्यवस्थित परतून घेऊया। तर आपले व्यवस्थित करटुले परतून झालेले आहेत। तर आता आपण त्यावरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवणार आहोत। पाच मिनिटांनी चेक करून बघूया आणि परत हलवून देऊया। परत मिक्स करून आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे। आणि परत 5 मिनिटं वाफेवरती शिजू देणार आहोत। 5 मिनिटानंतर परत बघूया।
कारण की खाली लागण्याची शक्यता असते. तर भाजी आपली शिजत आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर आता भाजी झाकण ठेवूया आणि ती उरलेली वाफ आहे त्याच्यामध्ये आपण शिजू देणार आहोत. आणि आता